दोन सशिष्य. मला खूप चमत्काराचं आणि बाहेरचं बोलायला आवडत नाही. साधारणतः वृत्तीच्या जवळचं असावं असं बोलण्याचं आमच्या गुरुजीने आम्हाला शिकवलं आहे. एकाच वेळी जो बनण्यासाठी आणि तुटण्यासाठी तयार आहे त्याचं नाव शिष्य. एकाच वेळी जो तुटण्यासाठीही तयार आहे आणि बनण्यासाठीही तयार आहे, या दोन्ही हिंमत ज्याच्यामध्ये आली त्याचं नाव सशिष्य आहे. म्हणजे काय? कुंभार जेव्हा त्या चाकावर मडकं घडवत असतो ती प्रक्रिया आपण पाहिली का? ते मडकं जेव्हा बनत असतात त्याच्यामध्ये दोन प्रक्रिया होत असतात. त्या मडक्याला अनावश्यक असलेली जी माती आहे ना ती माती बाजूला कापून टाकल्या जाते आणि दुसरीकडे मडक्याला बनण्याची प्रवृत्ती सुरू असते. तसं गुरु जेव्हा शिष्याला बनवतो ना तेव्हा अनावश्यक असलेला जो अहंकार आहे तो त्याचा कापून टाकतो. म्हणून ज्याला आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने त्या अहंकाराचं उल्लंघन करून आनंदाचा राजमार्ग प्राप्त करून घ्यायचा आहे, त्याला पहिली तयारी ठेवावी लागेल की मी माझा अहंकार सोडायला तयार आहे. महाराज खूप गोड आहे बघ एक वाक्य, अहंकार के आसन पे बैठ के कथा का श्रवण नाही होऊ शकता. अहंकाराच्या आसनावर बसून जर तुम्ही कोणाचं ऐकत असाल आणि अहंकाराच्या आसनावर बसून जर गुरूंच्या सानिध्यात तुम्ही जात असाल, जीवनात नहीं होणार परिवर्तन. एक ही बार में जो बनने के लिए और टूटने के लिए तैयारी उसका नाम सशिष्य है, और एक ही बार में जो तोड़ता है और संभालता भी है उसका नाम गुरु है. बघा ना मडक्याकडे बघा, मडकं घडवत असताना गुरुजी त्या मडक्याला बाहेरून आलेली अनावश्यक जी माती आहे की जे त्याला मडकं बनवता येत नाही थापटीनं थापटतो हो, पण बाहेरून जरी थापटा देत असल्या तरी एका हाताने मधून सांभाळतो. जो आतून सांभाळतो आणि बाहेरून तोडतो त्याचं नाव गुरु. आणि एकाच वेळी जो तुटतही असतो, अज्ञानाने तुटत असतो, अहंकाराच्या रूपाने तुटत असतो आणि विचाराच्या रूपाने घडत असतो, त्याचं नाव शिष्य. आता शिष्य म्हटलं या सगळ्या गोष्टी नुसतं बोलून जमत नाही हो, त्याला मुळाशी जावं लागतं. जसं मी गुरुकृपेने अहंकाराच्या मुळाशी गेलो ना, जर या प्रकारे याचं चिंतन करत गेलो आपण तर अजून त्याला 4-5 दिवस लागतील. म्हणून मी तसं जात नाही. आता ढोबळ वरून मी तुम्हाला, ढोबळ म्हणजे ते पण एवढं ढोबळ नसेल, पण जेवढं खोल आपण एवढ्या याच्यामध्ये गेलो तेवढं जाता येणार नाही, वेळ संपत आलाय आपला. शिष्य म्हणजे काय हो? शिष्य म्हणजे जो शिकण्यासाठी तयार आहे. आणि शिक्षण म्हणजे डोक्यात पुस्तकं कोंबणं असं नाही. शिक्षण म्हणजे संस्कार, फरक आहे त्याच्यामध्ये. आपण म्हणतो की माणसं संस्कारी व्हायला पाहिजे, भरपूर संस्कार असायला पाहिजे, पण संस्काराची काय व्याख्या नेमकी? बेसिक जावं लागेल. नुसतं शाब्दिक बोलून जमणार नाही, आपल्याला त्या संस्काराच्या मुळाशी जावं लागेल. कशाला म्हणतात संस्कार? त्याच्यामध्ये 2 प्रक्रिया आहे संस्कारामध्ये, गुणाधान आणि दोषापनयन. कशाला म्हणतात गुणाधान आणि दोषापनयन? उदाहरण, आपला सदरा आहे. पूर्वीच्या काळामध्ये ना रंग सुद्धा घरी दिल्या जायचे कपड्यांना, जुन्या माणसांना माहिती आहे. काम करून करून कपडा मळला म्हणजे त्याच्यावर मळ आला भरपूर, बरोबर. आता त्या कपड्यावर जर मळ आला तर आता त्याला स्वच्छ करण्यासाठी काय करावं लागेल? उमेदजी धुवावं लागेल, आहे की नाही? धुवून काय करायचं? त्याच्यातला मळ घालवायचा. मळ घालवण्याची जी प्रक्रिया आहे ना त्याचं नाव दोषापनयन आहे. जीवनामध्ये जेवढे जे दोष आहेत ना त्या दोषांना घालवणं याला म्हणतात दोषापनयन. पण केवळ दोष घालून जमत नाही, गुणांचं आदान करावं लागतं. कपडा धुवून, शर्ट धुवून साफ केला, पण आता त्याला कलर देणं, त्याला इस्त्री करणं याचं नाव गुणाधान आहे. म्हणजे गुणाचं आधान, गुणांचा स्वीकार, याला म्हणायचं गुणाधान. आणि दोषापनयन म्हणजे काय?
दोषापनयन म्हणजे आपल्या जीवनातले दोष हळूहळू हळूहळू काढत जायचे, याचं नाव संस्कार आहे. थोडक्यात काय, दोषांची निवृत्ती करायची आणि गुणांना जीवनामध्ये आणायचं, याचं नाव संस्कार आहे. आहा. म्हणून शिष्याच्या जीवनातली सगळ्यात पहिली जी प्रक्रिया जर काय असेल तर माझ्या ठिकाणी दोष आहे याची पहिली स्वीकृती आहे. अवघडेवर महाराज आहे, सगळं काय स्वीकार होईल पण माझ्या ठिकाणी दोष आहे हे स्वीकार होत नाही. किंबहुना अहंकाराचं प्रवचन आपण ऐकलंय पण खूप थोड्या कमी लोकांना वाटण्याची शक्यता आहे ते माझ्यामध्ये आहे. हे जे वर्णन झालंय ना ते कुणामध्ये दुसऱ्यामध्ये माणसं शोधतील. एका ठिकाणी अशीच कथा झाली होती आणि ज्यांच्या घरी मी थांबलो होतो, कथा झाल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी निघालो, त्यांच्याच गाडीतून निघालो. त्या घरातली म्हणजे आई, मुलगी आणि मुलगा हे तिघं पण होते आणि अहंकाराचा विषय खूप चांगला प्रभावित चांगल्याप्रमाणे प्रगट झाला. किंबहुना माझ्याकडून नाही झाला, ऐकणाऱ्याने खूप चांगला ऐकला. त्यामुळं एवढ्या प्रभावित त्या विषयाच्या बाबतीत ते झाले. आम्ही गाडीमध्ये बसल्यानंतर त्यांची चर्चा सुरू झाली. आता चर्चा ऐका बरं का. मुलगा कॉलेजला होता. आई त्या मुलाला म्हटली, महाराजांनी आज जे अहंकाराचं वर्णन केलं ना बाळा, तुला खूप चांगलं ऐकण्याची गरज आहे बरं का. ते याचा बारकावा ध्यानात घ्या बाळा. अहंकाराचं वर्णन, अहंकाराचे जे रूप आज वर्णन झालेत ना, तुला जास्त ते ऐकण्याची गरज आहे. मला असं वाटतं की तुझ्यासाठीच ते होतं. पोरगं शहाणं होतं. ते हसायला लागलं. म्हणलं, आई जेव्हा मी कथा ऐकत होतो ना तेव्हा मला बऱ्याच वेळी ते जे वर्णन झालं ना त्या वर्णनामध्ये तुझं तोंड माझ्या डोळ्यापुढं आलं. म्हणून मला असं वाटतं की त्या कथेची गरज माझ्यापेक्षा आहे, तुला जास्त आहे. कोण म्हटलं? पोरगं. आता मुलगी होती कॉलेज कुमारी. ते हसत हसत तिला विचारलं, का गं तुला काय वाटतं? ते म्हटले, आई मला असं वाटतं तुम्हाला दोघांनाही गरज आहे. या कथेची जी आहे ना, या अहंकाराला कळून घेण्याची तुलाही गरज आहे आणि दादालाही गरज आहे, पण दादापेक्षा तुला जास्त गरज आहे. अर्थात त्यातला एकही म्हटला नाही की मला गरज आहे. जेव्हा आपण हे सगळे चिंतन करतो ना, ते चिंतन करत असताना आपण म्हणतो याला गरज आहे, समाजाला गरज आहे, समाज सुधारण्याची गरज आहे. आणि तू कुठला आहेस? समाजाला या विचारांची गरज आहे, तुला नाही. ही अहंकाराचीच वाट आहे की अहंकारी व्यक्तीला कधीच वाटत नाही मी अहंकारी आहे. किंबहुना आपल्याकडे म्हणी अशा आल्यात की दुसऱ्याचं काय दिसतं? मुसळ दिसतं, मुसळ, आणि स्वतःचं कुसळ दिसत नाही म्हणतात. किती दोष आहेत, सगळ्या जगाचे दोष दिसतात. मला वाटतं तेवढा जर प्रयत्न स्वतःचे दोष पाहण्यासाठी केला असता कधीच उद्धार झाला असता. हो, व्यवहारामध्ये अजून एक रीत आहे. किंबहुना चुका आपल्या जरी असल्या तरी चुका दुसऱ्यांनी आपल्या अंगावर घ्याव्यात असे माणसं पाहिलेत बरं का साहेब मी. एका शेठजीकडे काही नौकर आलेत. त्याला नौकर कामावर ठेवायचे होते, त्याच्यासाठी त्यांनी परीक्षा घेतली. काय करायचं? नौकर आला, आता ही सूक्ष्मता आहे, याचा विस्तार मी करणार आहे, तुम्ही लक्षात घ्या फक्त. जोही नौकर कामासाठी यायचा, त्याची परीक्षा घ्यायची आहे, त्या नौकराला सांगायचे हे काम कर, काचेच्या ग्लासामध्ये पाणी भरून घेऊन ये. तो नौकर बिचारा पाणी घेऊन यायचा आणि तो साहेब त्याला सांगायचा हा ग्लास फेक फरचीवर, ग्लास फेक फरचीवर. आता मालकाने सांगितलं कसं नाही म्हणायचं, बरोबर का नाही? येस बॉस. आणि ग्लास फेकला त्याने, ठिकऱ्या व्हायच्या ग्लासाच्या. आणि मग त्या मालकाने विचारायचं का फेकला रे ग्लास तू?
ग्लास तू का फेकला? तो नौकर म्हणायचा, तुम्हीच सांगितलं होतं ना. असं म्हटलं रे म्हटलं, तुम्हाला निघ इथून, निघ इथून, कामाला ठेवण्याच्या लायक नाहीस तू. अहो एक नाही, दोन नाही, चार नाही, असे कितीतरी नौकर आले. हीच परीक्षा घेतली त्यांनी. आणि घास फोडायचं सांगायचा आणि विचारायचं परत, का फोडलास? तुम्ही सांगितलं होतं ना मालक. उलटा बोलतोस, निघ. एक थोडा शहाणा नौकर आला आणि कधीतरी येतच असतो तो, कधीतरी येत असतो. लक्षात ठेवा, तुम्ही केलेले कर्म एक दिवस तुम्हाला भेटायला येतात बरं का. त्या दिवशी त्यांचं स्वागतासाठी तयार राहावं लागतं. हा कर्मयोग आहे. फिरून फिरून तुम्ही जे कराल ते भेटायला येतं एक दिवस तुम्हाला. एक नौकर आला, सांगितलं त्याला, जा, याची कायमचीच पद्धत, ग्लास भरून घेऊन ये. आणला त्याने. जी सर, मला नको देऊ, ग्लास फेक खाली. त्याने ग्लास घेतला आणि फेकला. ग्लास टचकन फुटला. विचारलं, का फोडलास? नाही सर, चूक झाली माझ्याकडून. हा, तू थांब कामाला माझ्याकडे. कळालं की नाही काय माहिती. मी केलेली चूक सुद्धा चूक म्हणू नये, असे माणसं लागतात आम्हाला. जर मी केलेल्या चुका, त्या चुका जर सांगत असेल, नाही मला तू मान्य, म्हणून चुकाही आम्ही कराव्यात आणि आम्ही केलेल्या चुका सुद्धा दुसऱ्याने सांगावं, नाही नाही तुमचं काय चुकलं नाही, हो चुकलं आमचंच होतं. म्हणून आपण केलेल्या चुका तर सण मान्य करणं अवघड आहे महाराज. आपण केलेल्या चुका मान्य करणं तर अवघड आहे, पण आपण केलेल्या चुका सुद्धा तुम्ही घ्या डोक्यावर. तुमच्या घरच्यांना पैसे देतो, जेल भोगा आमच्यासाठी, ह्या पण त्या वाटा आहेत. म्हणून शिष्य कोण? जगाच्या बाजारामध्ये फिरून आणि लांडी लबाडी करून आपण केलेल्या चुकांना सुद्धा समर्थन करायचं, असं खोटं बोललो ना, कळलंच नाही त्याला. तू नाही लायकीचा इथला, तू जगामध्ये फिर. त्या घरामध्ये मी गेलो आणि त्या सगळ्या घरातल्यांना फसवलं, पण त्यांना कळूच दिलं नाही. घरामध्ये चोरी केली मी, पण चोरी करून माझ्याकडे 2-3 लाख रुपये एकत्र झाले, पण कळालंच नाही त्यांना. त्यांचा मार्गच नाही हा. जो प्रामाणिक झाला, ज्याने आपलं हृदय खोलून ठेवलं आणि जो म्हणतोय हो हो, माझ्यामध्ये दोष आहेत. सगळ्यात मोठी समस्या काय मनोरुग्णतेची? मनोरुग्ण मनुष्य जगातल्या सगळ्या माणसांना मनोरुग्ण पाहत असतो, स्वतःला निरोगी मानतो. आणि जोपर्यंत तो स्वतःला निरोगी मानतो ना, तोपर्यंत रोग निवृत्ती होण्याची शक्यताच नाही. हे काय नुसतं अध्यात्म चाललं नाही, ही काउन्सिलिंग सुद्धा चालली आहे. तुम्हाला असलेल्या ज्या समस्या आहेत ना, त्या समस्या एकदा मान्य कराव्या लागतात. शिष्य या अंगाने सुद्धा पाहायचा. शिष्य मला तसाही सांगतात की ज्यांनी घंटाळा लावलाय आणि नुसता त्याने माळी घातल्या, काय होणार नाही त्याने. ज्याने मान्य केलंय माझ्यामध्ये दोष आहे, आणि पुढे काय का किंबहुना तो म्हणतो की आता मला जगाचे दोष पाहण्याची गरज राहिली नाही, माझ्यातच एवढे आहेत. महाराजांचे शब्द ऐका. स्वर बंद करतो. पटकन पटकन. गमधने गमधने जर जा शाबास. कासया गुण दोष पाहू आणि काचे. मला खूप अभिमान वाटतो, अशा समर्थ परंपरेमध्ये आम्ही जन्माला आलोय. इथं एक शब्द सुद्धा आम्हाला वेगळा बोलावं लागत नाही. माझ्या बापांनी तो करून ठेवला आहे, संतांनी तो करून ठेवला आहे.
मला माझी प्रतिभा वापरावंच लागत नाही, फक्त त्या परंपरेकडे पाहावं लागतं. त्यामुळं कुठून अहंकार येणार जे माझं नाहीच आहे. महाराज म्हणतात, जगातले लोक दुसऱ्यांचे दोष पाहत असेल, कासया गुण दोष पाहू अनेकाचे, मज काय त्यांचे उणे असे. अरे लोकांचे दोष पाहण्यासाठी माझ्याकडून कुठं कमी त्याची. शिष्य कोण? जो तो समस्या बाहेर नाही राहिली आता, तो समस्या बाहेर नाही राहिली आता. समस्या जगामध्ये नाही, समस्या माझ्यामध्येच आहे. तो व्यक्ती जर मला बोलला असेल, दोष त्याचा नाहीये, माझ्यात कुठेतरी उणीव राहिली असेल. म्हणून शिष्य ज्याला म्हणतात, सस्य ज्याला म्हणतात, त्याचं भांडण जगाशी नाहीये, त्याचं भांडण स्वतःशी आहे. म्हणून किती अभंग महाराज तुकाराम महाराजांचे. मितव अनाथ अपराधी. कोण बोलतंय हे? महाराज हे संतांनी शिकवलं आम्हाला की त्यांच्याकडे दोष नसताना सुद्धा स्वीकारा. अहो ते एवढे निर्दोष आहे की दोषांची काय हिंमत आहे त्यांच्यापर्यंत जाण्याची. पण सर्वसामान्य माणसाला त्यांनी शिकवलं की दोषांचा स्वीकार केला तर सुटतील, अन्यथा सुटणार नाही. तुकाराम महाराज बोलताय, मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी. ज्यांनी 4000 अभंग लिहिले ते म्हणतात मी मतिमंद आहे. इथं मी म्हणतोय माझ्या प्रतिभेचा आविष्कार पाहिलाय का? कर्महीन मती मंद बुद्धी, तुझं म्या आठविले नाही कधी. देवा तुझी आठवण मी कधीच केली नाही, असं कोण म्हणताय जे एक क्षण सुद्धा त्याच्या आठवणीशिवाय राहत नाही. वाची कृपानिधी माय बापा, नाही ऐकिले गायले गीत, नावडे पुराण बैसले संत. पुढे धरले लाज सांडिले हित, केली बहुत परनिंदा. हे महाराज म्हणतात, जेव्हा बसलो तेव्हा लोकांची निंदाच केली. और रात्र बसून चर्चेचा विषय हा आहे का की माझ्या जीवनामध्ये दिवसांदिवस आनंद वाढत चाललाय का, दुःखांची कमतरता होते का, मी लोकांच्या निंदाच करतोय, माझा राग कमी झालाय का, माझ्यामध्ये सहनशक्ती आली आहे का? नाही, सगळ्या चर्चा चालल्या आहेत. कोण काय करत आहे? महाराज बोलताय, केली बहुत परनिंदा.